नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण ठाकुर्ली ईस्टला स्टेशनपासून 10 ते 12 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती रेडी टू मूव्हमध्ये 1 BHK फ्लॅट पाहणार आहोत। टोटल हे 3 एकरचं लँड पार्सल आहे। त्या 3 एकरमध्ये 2 एकरमध्ये आपल्याला ए विंग आणि बी विंग पाहायला मिळेल। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता 2 विंगचा कॉम्प्लेक्स आहे हा। आपण आता क्लब हाऊस एरियामध्ये आहोत। माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता स्विमिंग पूल आहे, त्याच्या बाजूला आहे क्लब हाऊस। या क्लब हाऊसमध्ये आपल्याला एक बँक्वेट हॉल पाहायला मिळेल। जर आपल्या घरामध्ये छोटं मोठं काय फंक्शन असेल तर तिथे आपण करू शकणार आहोत। आणि पहिल्या माळ्यावरती आपल्याला लहान मुलांना खेळण्यासाठी चेस, कॅरम पाहायला मिळणार आहे। आणि क्लब हाऊसच्या पाठीमागच्या साईडला आपल्याला एक छोटंसं गार्डन पाहायला मिळेल। हे क्लब हाऊस जे आहे टोटल 1 एकरचं आहे। याच कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला जिम देखील पाहायला मिळेल। तर आपण आता 1 BHK फ्लॅटकडे वळूया, पण फ्लॅट पाहण्या अगोदर आपण बिल्डिंगची ग्रँड एंट्रन्स लॉबी पाहूया। मित्रांनो, 2 विंगचा कॉम्प्लेक्स आहे हा। बिल्डिंगला पूर्ण आपल्याला वॉल कंपाऊंड पाहायला मिळत आहे। माझ्या पाठीमागच्या साईडला पाहिलं तर बिल्डिंगचा मेन एंट्रन्स गेट आहे। माझ्या लेफ्ट साईडला आहे बाईकसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस, आणि माझ्या पाठीमागच्या साईडला पाहिलं तर आपण 4 व्हीलरसाठी ओपन स्पेस आहे। तसेच बेसमेंटला देखील कार पार्किंग आणि 2 व्हीलरसाठी बराच मोठा स्पेस पाहायला मिळेल। तर वळूया मित्रांनो आपण बिल्डिंगच्या ग्रँड एंट्रन्स लॉबीकडे। ही आहे बिल्डिंगची मेन एंट्रन्स लॉबी। खूपच सुंदर डेकोरेटिव्ह आपल्याला एंट्रन्स लॉबी पाहायला मिळते। तुम्ही पाहू शकता हा आहे रिसेप्शन एरिया। त्याच्या बाजूला समोर आपल्याला पाहायला मिळतोय वेटिंग एरिया। वळूया मित्रांनो आता आपण फ्लॅटकडे। या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे 550। हा आहे फ्लॅटचा मेन एंट्रन्स। फ्लॅटमध्ये आल्यानंतर खूपच सुंदर असं आपल्याला लॅमिनेटेड डोअर पाहायला मिळतोय। फ्लॅटमध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला एक 4x4चा लॉबी एरिया पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण शूज रॅक किंवा स्टोरेज बनवू शकणार आहोत। हा आहे मित्रांनो फ्लॅटचा लिव्हिंग रूम। एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया। लिव्हिंग रूममध्ये आपल्याला फॉल सिलिंग देखील पाहायला मिळत आहे। मित्रांनो, या लिव्हिंग रूमची साईज आहे 10 बाय 15चा हा लिव्हिंग रूम आहे। समोर आपण पाहतोय लिव्हिंग रूमची विंडो। विंडोच्या बाहेरचा व्ह्यू पाहूया आपण। समोर या ठिकाणी पाहिलं तर आपण टीव्ही वॉल युनिट बनवू शकणार आहोत। आणि पाठीमागच्या साईडला आपण सोफा सेट, त्याच्यासमोर कॉफी टेबल अरेंज करू शकणार आहोत। समोर आपण डायनिंग टेबल पण सेट करू शकणार आहोत। एवढा मोठा लिव्हिंग रूम आहे। हा आहे पॅसेज एरिया। थोडं पुढे आल्यानंतर कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळतोय। एंटायर पूर्ण वॉशरूमचा व्ह्यू पाहूया आपण। वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाइल्स सेटअप ब्रँडेड फिटिंगचा वापर करण्यात येणार आहे। वॉशरूमच्या वरती पाहिलं तर बराच मोठा स्पेस आपल्याला वॉटर टँकसाठी पाहायला मिळतोय। पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी पिण्याचं पाणी 24 तास अवेलेबल असणार आहे। पुढे मित्रांनो आपण किचनकडे। हा आहे 1 BHK फ्लॅटचा स्पेशियस किचन। एंटायर पूर्ण किचनचा व्ह्यू पाहतोय आपण। या किचनची साईज आहे 7 बाय 10। किचनमध्ये आल्यानंतर राईट साईडला आपल्याला फ्रीजसाठी सेपरेट स्पेस पाहायला मिळतोय। हा आहे किचनचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म। त्याच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल वॉशिंग मशीनसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस। यासाठी लागणारं नळाचं कनेक्शन, इनलेट आउटलेट देखील पाहायला मिळते। समोर आहे किचनची विंडो। विंडोच्या बाहेरचा देखील व्ह्यू पाहूया आपण। समोर आपण स्टीलचं सिंक पाहतोय। वॉटर प्युरिफायसाठी सेपरेट दिलं गेलेलं कनेक्शन पाहतोय। पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्ह्यू पाहूया आपण। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील। पुढे मित्रांनो आता आपण 1 BHK फ्लॅटच्या मास्टर बेडरूमकडे। हा आहे मास्टर बेडरूमचा एंट्रन्स। बेडरूममध्ये आल्यानंतर राईट साईडला आपल्याला मास्टर वॉशरूम पाहायला मिळत आहे। सेपरेटली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो वॉर्डरोबसाठी सेपरेट स्पेस। पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया। बेडरूमची साईज आपल्याला 10 बाय 11ची पाहायला मिळते। खूपच स्पेशियस असा बेडरूम आहे मित्रांनो।
समोर आपण पाहतोय बेडरूमची फुल साईज विंडो. विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक 6 फुटाची स्पेशियस अशी बाल्कनी पाहायला मिळते. या बाल्कनीला आपल्याला वुडन फ्लोरिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय. त्या बाल्कनीमध्ये आपल्याला हाफ ग्रिल लावलेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा या बाल्कनीमधून एंटायर पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहून पुन्हा एकदा या बाल्कनीमधून पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण. मित्रांनो, या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल, बँक एक 4 ते 5 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या लोकेशनपासून आपल्याला 3 रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळते. पहिलं जे आहे ते ठाकुर्ली स्टेशन या लोकेशनपासून फक्त 12 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती आहे. दुसरं जे आहे ते डोंबिवली स्टेशन या लोकेशनपासून 2 किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळेल. आणि जे तिसरं रेल्वे स्टेशन आहे ते कल्याण रेल्वे स्टेशन या लोकेशनपासून 3 किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, या फ्लॅटची जी प्राईज आहे ऑल इन्क्लुझिव्ह 56 लॅक्स. यामध्ये सायलेंट निगोशिएबल नक्कीच होईल. फ्लॅट तर पाहून झाला आहे. पुन्हा एकदा एंटायर पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया.